नमस्कार अप्पा. हां. आत्तापर्यंत आपण अनेक वेळेला लोकांना प्रश्नासाठी विचारलं होतं आणि त्यांच्याकडून असंख्य प्रश्न आपल्याला मिळत होते आणि त्यातून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आज मला स्वतःलाच एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. त्यामुळे आज माझाच प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. तो असा आहे की नुकताच मी काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला एक पावनखिंड चित्रपट पाहिला आणि त्यामध्ये शिवाकाशीत हे जे एक आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळतं त्याबद्दल आपल्या सर्वांनाच एक जिव्हाळा त्याबद्दल असतो आणि त्याबद्दल एक दुःखद घटना घडली त्यामुळे आपण त्या गोष्टीशी अटॅच आहोत. तर शिवाकाशीत यांच्याबद्दल फार कमी ऐकायला मिळतं किंवा त्यांच्याबद्दल फार कमी वाचायला मिळतं. तर त्यांच्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल आणि त्यांचा प्रवास हा नेमका इथपर्यंत कसा पोहोचला याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवकाळ जो आहे हा अत्यंत वेगाने धावत आहे. त्यामुळे त्या काळात घडलेल्या घटना लिहून ठेवायला जे सिव्हिल ऑफिसर्स आहेत, मग ते गडावरचे असतील किंवा निना ठाण्यांवरचे असतील, ते काही नेहमी युद्धमंडळाबरोबर नसायचे. ज्या वेळेला हा प्रसंग घडला आहे त्यावेळेला महाराजांकडे जवळजवळ 9,000 सैन्य आहे. त्यातलं 6-7 हजार पायदळ आहे आणि 2,000 घोडदळ आहे. ते घोडदळ जो आहे तो नेताजी घेऊन आदिलशहाकडे गेला आणि पायदळ सैन्य हे मिरजपर्यंत गेलं आणि सिद्धी जवळ येतोय हे समजल्यानंतर महाराज अत्यंत हुशार आहे. त्यांनी ज्या वेळेला जावळी जिंकली त्यावेळी अफजलला जावळीच्या बॉर्डरवर प्रतापगडवर आणलं. त्यांनी स्वराज्यात येऊ नाही दिलं. हे अफजलचं युद्ध झालं आणि ते पन्हाळ्यापर्यंत आले. त्यामुळे सिद्धीजवळला स्वराज्याच्या सरहद्दीवर पन्हाळ्यावर त्याने आणलं. त्यांनी राजगडकडे जायला नाही दिलं, पुण्याकडे नाही जायला दिलं. आपण त्या युद्धाचा अभ्यास केल्यानंतर हे आपल्या सगळं लक्षात येतं. साहजिकच ऑब्जेक्ट महत्त्वाचा असल्यामुळे सिद्धीजवळ हा त्यांच्या राजधानीकडे न जाता पन्हाळ्याकडे आला. प्रचंड फौज होती. खूप काही म्हणजे एका रक्ताचे आणि दुसऱ्या रक्ताचे असे मिक्स लोकही आदिलशहाकडे होते आणि यांनी पन्हाळगडला वेढा घातला. साहजिकच पन्हाळगड हा दक्षिणेचा दरवाजा असल्यामुळे त्याच्यावर जे लढाऊ तोफा वगैरे होत्या त्यावेळेला त्या असतील, साहित्यही असेल, अन्नधान्यही असेल आणि या ज्या 7,000 पायदळ राहिलं होतं त्यातलं जवळजवळ 1,000-1,500 पायदळ हे परत गेलं. कारण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतं, ते परमनंट नोकरीवर नव्हतं. आणि जे 4-5 हजार उरलं तो पंचहजारी जो सरदार आहे, हे 5,000 सैन्याचा मुख्य, तो ते घेऊन पन्हाळगडावर होता. आता इथे काय झालं आहे का जे परत गेलं त्याच्यात कान्होजी जेधे वगैरे सुद्धा आहेत. ते गेले आपल्या शेतीला वगैरे, कारण पावसाळ्याचे दिवस आले होते. परंतु सैन्यामध्ये 2 प्रकार होते. एक परमनंट नोकरीवर होतं आणि एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतं, फक्त युद्धप्रसंगी. त्यातलं एक जे हे आहे ग्रुप आहे तो या बांधलांचा. ते महाराजांशी इमान राखून याच्याबरोबर पन्हाळ्यावर आले त्या 5,000 सैन्याबरोबर. आता या 5,000 सैन्यामध्ये फक्त बांदल जे आहेत ते एकमेकांच्या नात्यातले आहेत, रक्ताशी नातं आहे. ते हिरडस मावळातले तिकडचे सगळे आपसातले असे आहेत आणि बाकीचे जे आहेत तानाजी वगैरे सुद्धा त्याच्यात आहे. हे सगळे इकडचे 4 तिकडचे 4 करून हजारी मनसबदार आहे. आणि हे सैन्य तिथे असताना ज्यावेळी वेढा पडला त्यावेळी महाराजांच्या लक्षात असं आलं का पुण्याच्या बाजूला शास्ताखान आलं, त्यामुळे आता इथून सीमेवरनं निघायला पाहिजे. साहजिकच 5,000 सैन्य त्या 30-40 हजार सैन्याशी लढा देऊ शकणार नव्हतं. बरोबर. आणि महाराजांनी तसं ओपन बॅटल
फारच थोडी केली. हम्म. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का पन्हाळा सोडून आपण निघून जायचं. हम्म. आणि म्हणून त्यांनी सिद्धी-जोहरला सांगितलं का मी तहाला तयार आहे. हम्म. आता हे सांगितल्यानंतर हे बोलणं चालणं सगळं झालं. आता एक दुर्दैव असं आहे का जे जे कोणी म्हणून शिवकाळासंबंधी लिखाण करणारे जे उपलब्ध काही साहित्य आहे, बखरखारे सगळे निराळेत नंतरचे आहे. हम्म. परंतु काही काव्य परमानंद वगैरे सारखे हे त्यावेळेला महाराजांच्या फौजेबरोबर नाही आहेत. बरोबर. प्रत्येक घटना लिहिण्यात सारासार विचार करताना ज्या वेळेला ही बैठक झाली आता पुढे काय करायचं, तर सगळ्यांनी सांगितलं महाराज तुम्ही 1000 लोक घेऊन तुम्ही पुढे जा आणि आम्ही याला तहाच्या ह्याच्यात ठेवतो. हम्म. आता तहाच्या ह्याच्यात जर ठेवायचं झालं बोलण्यामध्ये तर त्याला शिवाजी महाराज पाहिजेत होते. हम्म. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे का मी इतिहासाचा जरी विद्यार्थी असलो तरी बाकीच्या ज्या काही गोष्टी लागतात त्या माझ्याकडे सगळ्या नाही आहेत. हम्म. त्यामुळे हा सिद्धी-जोहर महाराजांना ओळखत नव्हता, हम्म. त्याचा जावई ओळखत नव्हता. परंतु त्याला हे यश घ्यायचं होतं कारण त्याने तो ज्या भागातला होता मला आता पटकन आठवत नाही आहे हम्म. ते राज्य त्यांनी बळकावलं होतं आणि त्यामुळे आदिलशाह त्याच्यावर नाराज होता. हम्म. त्यामुळे साहजिकच तो शिवाजी महाराजांना शरणागतीला तयार झाला. हम्म. आता शरणागत जर आणायची तर महाराजांना पाठवायला पाहिजे, हा ओळखत नाही आहे. आणि त्यावेळेला सर्वसाधारण जे फेस रीडिंग एक्सपर्ट म्हणजे चेहऱ्यावरना साम्य पाहून जे 2 माणसं एकाच प्रकारचे दिसतात, त्याची दाढीही तेवढीच आहे, त्याची मिशीही तेवढीच आहे, त्याचे डोळेही तेवढेच आहेत, त्याची उंचीही तेवढी आहे, फक्त अंगातल्या गुणामध्ये फरक असतो. बरोबर. पण तो इथे महत्त्वाचा नव्हता, दिसणं महत्त्वाचं होतं. हम्म. आणि त्यावेळेला लक्षात असं आलं का किल्ले पन्हाळ्यावर असलेला हा जो शिवा काशीद, काशीद याचा समकालीन अर्थ असा आहे पत्रवाहक, हम्म. जो एका ठिकाणचं कागदपत्र किंवा काही जे महत्त्वाचं सामान वगैरे असेल ते दुसऱ्या गावाला नेऊन त्याची वाहतूक करून आपली उपजीविका करणार. हम्म. आणि त्याप्रमाणे हा शिवा काशीद महाराजांच्या चेहऱ्याशी साम्य सांगू लागला. हम्म. शिवा काशीदचा उल्लेख 1642 पासनं ते हे जवळजवळ 1665 पर्यंत कुठेही नाही आहे. हम्म. त्यामुळे हा पन्हाळगड तो अर्थाच आहे. पन्हाळगड महाराजांनी अफजलला मारल्यानंतर घेतलाय. हम्म. त्यामुळे महाराजांच्या सेवेत जो तो आलाय तो त्याच्या पोषवर राहून आलाय, हम्म. तो लढवय्या म्हणून नाही आला. हम्म. आणि अशा प्रकारे त्याचं फेस रिडिंग जुळलं, त्याचा चेहरा जुळला, हे सर्वांनी मान्य केलं. हम्म. आणि त्याला विचारलं तू असं असं, तो म्हणाला हो मी तयार आहे. आणि त्याप्रमाणे तो तयार झाला. हम्म. आता त्याला ते बनवण्यानंतर त्याला खाली पायथ्याला पाठवला गेला. आज सुदैवाने पन्हाळगडच्या वेढ्याचं खूप डिटेलमध्ये वर्णन उपलब्ध आहे. हम्म. मी ते लिहिलेलं आहे. हम्म. त्यामुळे तो वेढा खालून जी तोफ वरती सोडली तर तिचा गोळा किल्ल्यावर येणार नाही हम्म. आणि वरून बुरुजावरनं तो खाली सोडली तो त्याच्या छावणीत पडणार नाही. आता मी सगळ्याचा तज्ज्ञ नाही आहे. हम्म. गेले जवळजवळ 70-75 वर्ष मी टाहो फोडून सांगतोय का त्यावेळेचा शस्त्रांचा, बंदुकांचा, तरवारींचा, भाल्यांचा, धनुष्यबाणांचा हा आपण अभ्यास केला पाहिजे. हम्म. त्यामुळे नेमकी किती रेंजची ती तोफ होती हम्म. हे काही मला माहीत नाही. पण हिंदुस्थानात ज्या काही होत्या त्या इक्वल रेंजच्या. हम्म.
आणि त्यावेळेला हा प्रसंग इथे घडला हम्म. त्यावेळी राजापूरच्या इंग्रजाने रेविंग्टनने हम्म. त्यांच्याकडे त्यावेळेला ॲडव्हान्स गन्स आले हम्म. सुरतेला. त्यातल्या 2 तोफा त्याने राजापूरला आणल्या होत्या. हम्म. त्या तोफा ह्या ज्या हिंदुस्थानात तोफा होत्या त्याच्यापेक्षा 1.5 पट अंतरावर मारा करू शकणार होत्या. हम्म. साहजिकच सिद्धी जोहरला त्या हव्या होत्या हम्म. आणि त्याप्रमाणे त्यांनी सौदे केले. परंतु राजापूर जे आहे हे त्यावेळेला आदिलशहाचा रुस्तुमे जमान आहे त्याच्या ताब्यात होतं. हम्म. त्याला ज्यावेळी समजलं का अशा अशा प्रकारचे इंग्रज तोफा घेऊन येणार आहेत, हे वाई वगैरे जावळी लगतचा जो प्रदेश आहे हा रंडुल्ला खानाचा होता हम्म. आणि रंडुल्ला खानाचा मुलगा हा रुस्तुमे जमान. त्यामुळे त्याच्या निधनानंतर तो रुस्तुमे जमानला मिळायला पाहिजे होता, परंतु आदिलशहाने तो अफजल खानाला दिला. तो रंडुल्ला खानाला राग होता हम्म. आणि त्यामुळे तो आकस धरून होता. त्याने इंग्रजांना भेटून सांगितलं का त्यातली एक तोफ आणि काही गोळे मला पाहिजेत. हम्म. म्हणाला आम्ही सौदा याच्या. ते म्हणाला मला माहीत नाही, तुम्ही माझ्या बंदरात राहताय, राजापूर बंदरात, हम्म. मला पाहिजे. कारण त्याला शिवाजी महाराजांना वाचलं. हम्म. साहजिकच इंग्रजांनी एक तोफ आणि काही गोळे दिले. त्याने ते कोकणातनं घाटावर आणताना डिस्ट्रॉय करून टाकले, नाहीसे केले अच्छा. आणि तो फौजेत आला. आता इथे हा रेविंग्टन एकच तोफ घेऊन आला हम्म. आणि जवळजवळ सगळे काहीतरी 50 गोळे असतील, तर त्याने काहीतरी 5-10 घेतले, तर 30-40 गोळे घेऊन आला. सिद्धी जोहरशी त्याने सांगितलं असं असं आहे. सिद्धी जोहर म्हणाला ठीक आहे. त्याने ते नाही सांगितलं रुस्तुमे जमानचं, हम्म. कारण ते आपसात परत भांडणं होतील म्हणून, हम्म. आणि त्यालाही भीती होती कारण राजापूरची वखार उठवावी. हा सगळ्याचा अभ्यास केला. हम्म. मग सिद्धी जोहरने काय विचार केला का आत्ता आपण ह्या तोफेंचा मारा करूया. हम्म. आणि साहजिकच वर गोळे जायला लागले हम्म. का ते लोक घाबरतील. बरोबर. आणि आता पावसाळ्याचा सीझन आहे, पावसाळा संपला का आपण सुरतेवरनं त्या ॲडव्हान्स गन मागूया, हम्म. ॲडव्हान्स तोफा. हा त्याने विचार केला. हम्म. समजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळा इतिहास काही लिहिला जात नाही. हम्म. काही वेळा तुम्हाला तर्कशास्त्र अशा प्रकारे वापरावं, आणि त्या तोफा सुरतेवरनं येणार. हम्म. आणि म्हणून त्यांनी काय केलं त्याला परवानगी दिली. हम्म. ते गोळे ज्यावेळी वर यायला लागले त्यावेळी महाराज दचकले. हम्म. त्यांना असं वाटलं का सिद्धी जोहर पुढे सरकला की काय. हम्म. तर जे टेहळे असतात हे चौकशी करणारे, जे माहिती देणारे, ते म्हणाले नाही महाराज, राजापूरच्या इंग्रजांच्या ॲडव्हान्स गन्स त्याच्या तोफांचा हा मारा आहे. बरोबर. महाराजांच्या मनात ते रुतलं. पण त्यांनी हेही सांगितलं महाराज जास्त नाही आहेत, एक 30-35 गोळे आहेत आणि पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे त्यांना रेंज बरोबर पकडता येत नाही आहे धुक्यामुळे वगैरे. हम्म. त्यामुळे आता ते संपत आलं आहे, ती तोफ तशीच राहील. हम्म. महाराजांनी ती बातमी ऐकली आणि तह करण्याचं ठरवलं हम्म. आणि याला तिकडे पाठवला शिवाकाशीतला. हम्म. त्याला सांगितलं होतं तू काही बोलायचं नाही. ते सगळं ठरल्याप्रमाणे तह झाला हम्म. आणि त्याच्यानंतर उद्या म्हणजे काही 2 दिवसांनी आपण हे करू, किल्ला खाली करून देतो म्हणून सांगून शिवाकाशीत आला. हम्म. आणि मग निसटण्याचं हे झालं. हम्म. आता निसटण्याच्या वेळेला परत सगळं लिगल ॲडवायझर जे असतात, हम्म. म्हणजे सल्ला मसलत देणारे, हम्म. त्यांनी बघितलं गडावर 5000 पायदळ आहे. हम्म. त्याच्यामध्ये जो हा पंचधारी आहे हा नारो बापूजी आहे त्याचं नाव, नारो बापूजी मुदगल. हम्म. त्याचा इतिहास नंतर मी त्या लोहगडच्या पुस्तकात लिहिलं आहे मुद्दामवर. हम्म. तो मारला गेला आहे, हा तरुण आहे. तर तो म्हणाला महाराज तुम्ही 4000 सैन्याचा विचार करू नका, कारण त्याच्यामध्ये मिक्स लोक आहेत. एक गोरेगावचा आहे, एक बदलापूरचा आहे, एक कुर्ल्याचा आहे. फक्त बांधल आहेत
ते एकाम होतं. आणि मग बांधलांना एकत्र घेऊन साहजिकच बांधलांचा रायाजी जो होता त्याच्या वडिलाला शिवाजी ह्यांनी दादोजी कोंढावने ठार मारलं होतं. अच्छा. त्यामुळे त्या रायाजीची आई म्हणजे त्या कृष्णाजी बांदलाची बायको ही जिजामातांच्या आश्रयाला होती राजगडवर. आणि त्यामुळे हे सैन्य इथे राहिलं होतं. हा सगळा सूक्ष्म अभ्यास करा. आणि ते कबूल केल्यानंतर त्यांनी सांगितलं का असा असा प्रसंग आहे, हातगाईची कदाचित लढाई होईल, तर जीवावर उदार होऊन जे लढणार आहे त्यांनीच फक्त उभं राहावं. तर 1000 लोकांना जेमतेम 600-700 लोक उभे राहिले. मग त्यातले जे काही वयस्कर असतील, काही चालण्यामध्ये वगैरे, कारण संपूर्ण चालायचं वगैरे होतं आपल्या, अशा लोकांना बाजूला काढून 650 लोक फक्त घेतले. त्याच्यापैकी 50 लोक हे शिवाकाशीत बरोबर द्यायचं ठरलं आणि 600 लोक हे रायाजी बांदल आणि बाजीप्रभू देशपांडे, कारण तो त्यांचा सुभेदार होता, सरदार होता. रायाजी लहान होता, 10-12 वर्षाचा, 15 वर्षाचा असे लग्न, त्याच्याबरोबर जायचं. आणि मग हे तू पन्हाळा बघितलं? हो. हां. तर ती जो राजदिंडी आहे तिकडनं खाली उतरली. खाली उतरल्यानंतर डावीकडे जे मैदान आहे, हा मसईचं पठार. मसई म्हणजे महिषासुराला मारणारी आई. तो जुना ट्रेड रूट आहे, कारण तिथे काही गुहा आहेत त्याच्या उजव्या बाजूला. तर तिथनं ते वर गेले. कोण? हे बाजीप्रभू. आणि हे खालच्या बाजूला जो रस्ता मलकापूरकडे जातो, कारण तो रस्ता नवीन तयार झालेला होता पायवाट, त्याप्रमाणे शिवाकाशीत चालला. आता तिथून वर गेल्यानंतर खालच्या लोकांना वरचे लोक, आणि त्या अवधीत जे गस्तीचे लोक होते ते त्या रुस्तुमे जमानने थांबवले असतील. रात्रीची वेळ आहे, अरे पावसाळ्याचे दिवस आहेत, हे सहज. शेवटी जो बुरुज आहे शेवटचा, तिथून बऱ्याच दूरवर ते दिसणार होतं. आणि त्यावेळेला सिग्नलिंगची जी व्यवस्था होती मशालींची वगैरे, व ते लोक आले तर आम्ही तुम्हाला, तसा काही इशारा झाला नाही. त्यामुळे त्या देवीच्या देवळात, मसईच्या देवळाकडनं ते खाली उतरले आणि डोंगराच्या पोटातून ते चालायला लागले. आणि हे चालत चालत जाताना ह्यांची चाहूल त्या हेरांना लागली. आता हेर यांच्या अंगावर जाणार कसे, कारण ते दोघं तिघं असे असणार. ते धावत आपल्या चौकीवर गेले. चौकीदाराने ती बातमी पूर्वेकडच्या बाजूला, म्हणजे कोल्हापूरच्या बाजूने जिथे सिद्धीजवळ होता तिथे गेला. तितक्यात तो वेळ गेला काउंटिंग, आणि तिथे सांगितले म्हणाल असं गेलं मग चला. आता ते क्रेडिट आपल्या जावयाला मिळायला पाहिजे म्हणून त्याने सिद्धी मसाऊदला सैन्य देऊन पाठवलं. तोपर्यंत शिवाकाशीत पुढे चालला होता मलकापूरच्या लोकांना. आणि मग हा दौडत, हे घोडदौड होते, ते चालत जात होते, आणि हा मागे गेला. आणि त्यावेळेला ते 50 मावळे होते, त्यातले काही मारले गेले असतील, काही पळाले वगैरे, आणि 5-10 लोकांना पकडले आणि तो घेऊन आला. आणि मग जय जयकार सगळीकडे, मशाली वगैरे लागल्या छावणीमध्ये, आणि शिवाजी महाराज पकडले ना, बरोबर. आणि त्याप्रमाणे ते त्याच्या टेंटकडे आले सिद्धीजवळच्या. तो बाहेर आला आणि त्याने त्यांना काही प्रश्न विचारले, पण याला सांगितलं होतं बोलायचं नाही, कारण आवाज काढला तर ते लक्षात येईल का तो शिवाजी. त्याने बघितलं शिवाजी महाराज, कारण ते टोपी बिपी सगळा मेकअप बिकअप सारखा तो होता. आणि ज्यावेळेला मशाली पेटवल्या त्यावेळेला अफजलचा पोरगा त्या फौजेत होता, आणि आणखी काही घोरपडे वगैरे. त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले हा शिवाजी नाही आहे. सिद्धीजवळ एकदम टचकला, आणि मग त्याच्या लक्षात आलं, आणि मग त्याची मान त्याने धडावली केली, आणि त्याने परत त्याला पाठवलं. त्याला का पाठवलं? त्याला क्रेडिट मिळायला पाहिजे शिवाजी महाराज. आता त्यांना रस्ता माहीत नव्हता वरचा मसईचा. ते मलकापूरच्या लोकाने तिकडनं जाणार होते, तसे ते दौडत निघाले. आता तिथनं ते दौडत 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 पुढे निघाले
तर त्यावेळेला परत फसगत होऊ नये म्हणून अफजलचा पोरगा त्याच्याबरोबर दिला. त्यामुळे 2000 घोडदळ आणि त्याला सपोर्टेड 1000 पायदळ, अंतर पडत होतं पायदळाचं अंतर, हे तिकडनं निघाले. आणि मलकापूरला आल्यावर इथे काही चाहूल नाही आहे अंबा घाटापर्यंत, आणि म्हणून ते अणुस्कुरा घाटाकडे, इथे ह्याच्याकडे राजापूर का खालचं कोणतं ते गाव आहे तिकडे उतरण्यासाठी एक हे आहे, घाट आहे, तिकडे निघाले. म्हणजे घोडखिंड जिथे आपला पांढरं पाणी तिथे ते वळले. आणि तितक्यात हे चालत चालत सकाळच्या वेळेला तिकडे आले. कारण ते घोडदौड करून आल्यानंतर घोड्याची चाहूल लागली आणि हे झालं. तर तिथे त्यांनी काहीतरी 200-300 लोक काहीतरी ठेवले. आणि तिथे काल परवापर्यंत पाण्याचा प्रवाह होता, तो असा तुफान उडायचा, म्हणजे क्रॉस करायला यायचं नाही. मी ज्यावेळेस तिथे जात होतो, आता तो टार रोड झाला, खालना त्याचं पाणी आहे. तर त्याच्यामुळे तिथे अडवलं सैन्य. कुठे मगाशी सांगितलं, हां, पांढरं पाणी, त्याला पांढरं पाणी म्हणायचं, कारण ते उफाळून असं चांगला हे व्हायचं आहे तिथे. आणि तिथूनच तो एक रस्ता विशाळगडकडे, एक मलकापूरकडे आणि एक इकडे अणुस्कुरा घाटाकडे असे जातात. तर तिथे थोडी चकमक झाली आणि साहजिकच घोडदळातले लोकांनी त्यांना कापून काढले. आणि मग ते दौडत दौडत अणुस्कुराकडे गेले. तर तिकडे चाहूल नाही मिळाली, परत मागे आले. आजूबाजूला घरं वगैरे होती, त्यांना दमदाटी, तर ते म्हणाले इकडनं गेले. आणि मग ते तर त्या ह्याच्या कासारीच्या ओढ्याच्या तिथे ती बातमी दुपारी 2 वाजता यांना कळली, याच्या पांढऱ्या पाण्यावरनं लोक येत आहेत. आणि तिथे तो निर्णय घेतला. त्यावेळेला महाराजांनी आता बाजीप्रभूला नाही हुकूम केला, रायाजी बांधलेला, तू तुझे लोक. बाजीप्रभू म्हणाला रायाजी लहान आहे, त्याचं अजून लग्न वगैरे झालेलं नाही आहे, मी थांबतो, तुम्ही त्याला घेऊन जा. आणि मग जे ह्यांचे 600 लोक होते त्यातले 300 तिथे ठेवले आणि 300 बरोबर घेऊन महाराज पुढे गेले. आता इथे महत्त्वाचं काय आहे, खिंड चढो दिली नाही, रोखायची होती. आणि 2 ते जवळजवळ 6 वाजेपर्यंत 4 तास खिंड रोखली, म्हणजे गोफणीचे दगड मारून वरनं दगड रोखून वगैरे अशा प्रकारे. बरं, तिथे जायला वाट नाही, या बाजूलाही ड्रॉप आहे, त्या बाजूलाही जाळ, कधी गेला असता बघ घोडखिंडी, दोन्ही बाजूला धबधबे आहेत. तर अशा प्रकारे झालं. आणि नंतर कशीबशी या लोकांनी घोडदळ आलं, ते सगळं पांढऱ्या पाण्यावर कॅम्पिंग झालं त्यांचं, कारण पुढे येऊन कसं करणार, कदाचित हे फिरून मारतील तर. आणि नंतर मागे वळून पायदळातले ज्यावेळी लोक आले, ते सगळे गौडा समाजाचे, हे जे गावडे लोक आहेत ते होते पायदळातले. आणि ते नंतर तो घसरण उतरून चढले आणि मग ते ह्याच्या घोडदळातले, आणि वर मग ते युद्ध झालं. ते अर्धा तास फक्त युद्ध झालं. आणि त्या अर्ध्या तासामध्ये आता जे काही हे झाले ते 700 डेड बॉडीज आणि त्याच्यामध्ये 250 मावळे आणि अशा प्रकारचं, इथे एक कण मिळाला, तिथे एक कण मिळाला, तिथे एक कण मिळाला, तिथे एक कण मिळाला. तुझ्याकडे आहे का ते घोडखिंडीचे साक्ष? मग ते पुस्तक नाही. आता त्याच्यात जर तुझ्या मनात काही विकल्प असेल, शिवाकाशीत हा महाराजांचा आहे, आधी कुठेही तो नाही आहे. तानाजी मालुसरे सुद्धा महाराजांचा सरदार नाही आहे. तो पहिल्या कोणत्याही लढाईत नाही आहे. तो एकदम जो येतोय तो प्रतापगडच्या लढाईत. त्यामुळे तो जावळीच्या मुलखात महाराजांना सापडलेला आहे. समजलं का? प्रतापराव गुजर हा जावळीमध्ये मिळाला आहे, तो मंडणगडवर, तिथला तो किल्लेदार आहे. तर अशा स्वरूपाचं कणाकणाने हे जे गेले 75 वर्ष गोळा करतोय, तर तू आता 85व्या वर्षाला. त्यामुळे मग ती नावं माझ्या पटकन लक्षात. मगाशी जे म्हटलं ना, रो बापूजी मुदगल. आता मुदगल नावाचा किल्ला कर्नाटकात आहे, मी काही तो पाहिला नाही, पण त्याच्या वडिलांनी सिंहगड घेऊन महाराजांना दिला, अशा प्रकारचं हे आहे. आणि आता तू ते पुस्तकही वाच. आणि पहिलं आधी लक्षात ठेव, बरा निश्चय शाश्वताचा करावा म्हणे दास. पहिलं तू, जसं आता मी ठामपणाने सांगतोय, आता कोणी जर मला म्हणाला उद्या तो नाही 4 तास, अरे 4 तास लोक, हे 3000 सैन्य आहे आणि ते 300 आहे, लढतील?
अर्धा तासच लढायला. आणि ज्यावेळी तोफांचे आवाज झाले त्यावेळी ते 50 लोक पळाले वाचलेले. त्यांना ते लोक नको होते, त्यांना पुढे महाराजांना कॅच करायचं, पण तोपर्यंत महाराज गेले होते. धन्यवाद आप्पा. तुमच्या ह्या सविस्तर माहितीमुळे मला स्वतःला आज या प्रश्नाबद्दल जी काही जिज्ञासा होती त्याची उत्तरं मला मिळाली. आणि शिवकाशी त्यांच्यासोबतच तुम्ही पन्हाळ्याच्या रणसंग्रामाबद्दल जे काही सांगितलं ही अधिक माहिती आम्हाला मिळाली, त्याबद्दल खरंच तुमचे आभार आणि धन्यवाद. आजचा आपला हा भाग आपण इथेच थांबूयात. जय शिवराय.